नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जानेवारीचा सुरू झाला आहे। कालच मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे बटन दाबलेले आहे, परंतु काल संक्रांती निमित्त सुट्टी असल्याने आज हे पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। आता 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत। हे पैसे आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सर्वच्या सर्व 15 नवीन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21 रुपये सोडले जाणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। त्यामुळे 15 जिल्हे कोणते असणार आहेत आणि कोणत्या नवीन 12 बँका निवडल्या आहेत सर्वांनी बघा। लाडक्या बहिणींची संक्रांत गोड व्हावी म्हणून कालच हे बटन दाबण्यात आले होते, परंतु काल संक्रांत असल्याने सर्व बँकांना सुट्टी होती, त्यामुळे हे पैसे सोडले नाहीत। परंतु आज बुधवार आहे, आज सर्व बँका चालू झाल्या आहेत, त्यामुळे आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या नवीन 15 जिल्ह्यात 21 रुपये जमा करण्याचे आदेश आता दिलेले आहेत। त्यामुळे आता या 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा जानेवारीचा 7वा हप्ता संध्याकाळी 8 वाजेपर्यंत खात्यामध्ये जमा होणार आहे। आज आता हे वेगळे 15 नवीन जिल्हे निवडले आहेत। त्यानंतर पुढील 15 जे जिल्हे आहेत तर ते तुम्हाला 2 दिवसांनी याचे पैसे सोडणार आहेत आणि उरलेले तुम्हाला 6 जिल्हे पुढील 2 दिवसांनी तुम्हाला वाटले जाणार आहेत। असे टप्प्याटप्प्याने 36 जिल्ह्यामध्ये एका आठवड्यामध्ये आता हे सर्व पैसे 2,40,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये वाटले जाणार असल्याची मोठी अपडेट आता एकनाथ शिंदे यांच्याकडून आली आहे। खरं तर लाडक्या बहिणींचे तोंड गोड करण्यासाठी हे पैसे कालच तुमच्या बँकेत येणार होते, परंतु काल बँकांना सुट्टी होती। संक्रांतीचा सण असल्यामुळे राज्यातील सर्व बँकांना सुट्टी दिली होती, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येऊ शकले नव्हते। त्यामुळे आज सर्व बँका चालू झाल्या आहेत, त्यामुळे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या नवीन 15 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आज 8 वाजेपर्यंत हे 21 रुपये तुमच्या खात्यावरती सोडले जाणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे या 15 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आहे का सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा। आता यासाठी प्रमुख 12 बँका निवडल्या आहेत। या 12 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लाडक्या बहिणीचा 7वा हप्ता हे 21 रुपये जमा होणार आहेत। आता काही लाडक्या बहिणींना आता दुपारी 1 वाजता, 2 वाजता, 4 वाजता, संध्याकाळी 5 वाजता, रात्री 8 वाजता, तर तुमची जर बँक वेगळी जर असेल तर तुम्हाला रात्री 10 वाजता किंवा 12 वाजेपर्यंत हे पैसे आज तुमचे बँकेत येणाराचा मेसेज 21 रुपये आल्याचा येऊ शकतो। कधी पण लाडक्या बहिणींनो आज 21 रुपये आल्याचा तुम्हाला SMS येऊ शकतो। बहिणींनो हे पैसे संक्रांतीच्या मुहूर्तावर कालच तुम्हाला येणार होते, परंतु काल संक्रांतीचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींनो बँकांना सर्व सुट्टी दिली होती, त्यामुळे हे पैसे येऊ शकले नव्हते। त्यामुळे आज मात्र 100% तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो आता तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता नवीन यादी आलेली आहे, 15 जिल्हे नवीन आहेत, कोणते आहेत ते बघा। आज नवीन जिल्ह्यांची यादी लावली आहे। मग या 15 जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर आजच तुमच्या खात्यावरती हे जानेवारीचा 7वा हप्ता म्हणजेच 21 रुपये हे सोडले जाणार आहेत। मग बघा आता सर्वात पहिल्यांदा या 12 बँकेत तुमचे जर पैसे जर आले तर कोणत्या बँका या 12 असणार आहेत आणि 15 जिल्हे कोणते असणार आहेत सर्वांनी नक्की बघा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांनी मिळून लाडक्या बहिणीचे तोंड गोड करायचं ठरवलं आणि तशाच प्रकारे आज लाडक्या बहिणीचं तोंड गोड होणार आहे। कालच संक्रांतीनिमित्त तुम्हाला पैसे येणार होते, परंतु आता काल सर्व बँकांना सुट्ट्या असल्यामुळे आज हे पैसे तुमच्या बँकेत येणार आहेत। कालच संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीचं तोंड गोड करायचं म्हणून तुम्हाला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं तिघांनी मिळून हे बटन दाबले होते, परंतु काल सर्व बँकांना सुट्टी असल्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे येऊ शकले नाहीत। त्यामुळे आज मात्र 100% तुमच्या खात्यामध्ये 21 रुपये जमा होणार आहेत। मग त्यासाठी महत्त्वाच्या 12 बँका सिलेक्ट केलेल्या आहेत म्हणजेच निवडलेल्या आहेत। तसेच महत्त्वाचे नवीन 15 जिल्हे आता यासाठी निवडले आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का नक्की बघा। बघा आता लाडक्या बहिणींनो आता त्या लाडक्या बहिणींसाठी आता एक वेगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता म्हणजे पैसे अजिबात मिळाले नाही
तर त्या लाडक्या बहिणींना आजच टोटल जे 7 हप्त्याचे पैसे राहिलेत तर ते 7 हप्त्याचे पैसे एकदम बंडल तुमच्या बँकेत येणार आहे। आणि आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी 6 हप्त्याचे पैसे अजिबातच घेतले नाहीत त्यांना टोटल 11,100 रुपये त्यांच्या खात्यात आज जमा होणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींनी आता 6 हप्त्याचे मिळून 9,000 रुपये घेतले आहेत तर त्यांना 21 रुपये फक्त आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येणार आहेत। त्यासाठी महत्त्वाच्या 12 बँका निवडल्या आहेत आणि महत्त्वाची नवीन 15 जिल्ह्यांची यादी आजसाठी निवडली आहे। त्यामुळे या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा आज असेल तर आता तुम्हाला आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काही महिलांना पैसे सोडण्यात येणार आहेत। तर काही महिलांचे बँक खाते जर जुने असेल वेगवेगळे असेल तर त्यांना रात्री 10 वाजता 11 वाजता तर काही महिलांना रात्री 12 वाजता सुद्धा पैसे आल्याचा SMS येऊ शकतो। मग बघा आता तुमचा जिल्हा या नवीन लावलेल्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणार आहे का? आता लाडक्या बहिणींसाठी एक वाईट बातमी देखील सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। ते म्हणजे आता टोटल 40 लाख लाडक्या बहिणी आता यामधून वगळण्यात देखील आले आहेत। ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये बघा आता 4 चाकी गाडी आहे, तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे, तसेच ज्यांच्या घरामध्ये नातेवाईक शासनाकडून पेन्शन घेत असेल म्हणजे तुमचे सासरे जे काय असेल तर तुमचे सासू जे कोणी पेन्शन घेत असेल तर असे जे नातेवाईक आहेत तर अशा लाडक्या बहिणींना यामधून वगळण्यात देखील आले आहे। तसेच तुमच्या घरामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स जर भरत असेल 7 लाखाच्या वरती जर तुमच्या घरामध्ये कोणाचं उत्पन्न असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता 21 रुपये मिळणार नाहीत असं पण यामध्ये सांगितलंय। त्यामुळे तुम्ही अशी लाडकी बहीण असाल म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरी करत असेल किंवा तुमच्या घरातील कोणती व्यक्ती जर सरकारी पेन्शन घेत असेल किंवा तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर अशा लाडक्या बहिणींना आता 21 रुपयाचा हप्ता आज येणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही यामध्ये आहे का नाही नक्की बघा, कारण यासाठी आज नवीन 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर दुपारी आज 1 वाजता काही महिलांना 2 वाजता तर काही महिलांना 3 वाजता 4 वाजता संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता तसेच 8 वाजता रात्री 8 वाजल्यापासून सुद्धा 12 वाजेपर्यंत तुम्हाला केव्हाही पैसे आल्याचा SMS येऊ शकतो। कारण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँका वेगवेगळ्या आहेत, कारण लाडक्या बहिणींना पतसंस्थेमध्ये पण खाते उघडले आहे तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा वेळ लागतो। जर मोठ्या बँका तुमच्या असतील म्हणजेच पोस्ट ऑफिस असेल, SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, तसेच बँक ऑफ बडोदा असेल, अशा मोठ्या बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लगेचच पैसे तुम्हाला आज दुपारी 1 वाजता 2 वाजता संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कधी पण तुम्हाला SMS येऊ शकतो। मग बघा आता कधी पण तुम्हाला SMS येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही मोबाईल कायम चेक करायचा आहे। तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे जे काय असेल तर ते तुम्हाला सारखं चेक करायचं आहे। तुम्हाला केव्हा पण आता SMS येऊ शकतो। दुपारी तुम्हाला 1 ला 2 ला त्यानंतर 4 ला 5 ला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत। जर तुमची बँक जर पतसंस्था तर वेगळी बँक असेल तर रात्री 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत तुम्हाला कधी पण SMS येऊ शकतो। आज पूर्ण दिवसभरामध्ये नवीन 15 जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे। त्या 15 जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या 15 जिल्ह्यात जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच 21 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की एकत्र 36 जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये जे 36 टोटल जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सगळे पैसे का वाटले जात नाहीत? परंतु बँकांचा काही नियम आहे की एवढ्या लोकसंख्येच्या मानानुसार लोकांना एकदाच पैसे सोडता येत नसतात। त्यामुळे एका दिवसाला फक्त 15 ते 20 जिल्हे दिवसाला निवडले जातात असा बँकांचा नियम आहे। त्यामुळे आजसाठी हे 15 जिल्हे निवडण्यात आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो नक्की बघा, ओळीने तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि 12 महत्त्वाच्या बँकांची नावे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला आजच्या आज हे 21 रुपये लवकरात लवकर या महत्त्वाच्या 12 बँका आहेत। या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे। त्यात आणि तुम्हाला 15 जिल्हे आणि तुम्हाला हे बँका कोणत्या सांगतो बघा। आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला ज्या 12 बँका आहेत त्या 12 बँकांची नावे सांगतो, त्यानंतर तुम्हाला
15 जे जिल्हे आहेत त्या 15 जिल्ह्यांची नाव सांगतो। बघा आता इथे तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणाऱ्या 12 बँका महत्त्वाच्या बघा। त्यामध्ये पहिली बँक ऑफ इंडिया, यामध्ये खाते असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हप्ता मिळतो। त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया। सगळ्यात महत्त्वाच्या 2 बँका आहेत लक्षात ठेवा, ज्यामध्ये लाडक्या बहिणींनी खातं काढलं तर सर्वात पहिला त्यांना तुम्हाला हप्ता येतो, म्हणजे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी ही बँक आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिस याला सरकारचं पूर्णपणे मदत असते, त्यामुळे पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI या बँकेत तुम्हाला खातं काढणं एकदम सोयीस्कर आहे। तुम्हाला लवकरात लवकर लाडक्या बहिणीचा हप्ता यामध्ये जमा होत असतो। त्यानंतर जर तुम्हाला खाजगी बँकेत जर खातं खोलायचं असेल तर त्यामध्ये 2 महत्त्वाचे बँक आहेत, त्या म्हणजे HDFC बँक आणि त्यानंतर ICICI बँक। जर तुम्ही या 2 बँकांमध्ये जर खाते काढले तर तुम्हाला खाजगी बँकेतील या 2 बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। कोटक महिंद्रा बँक ही सुद्धा प्रायव्हेट बँक आहे, तर या बँका सुद्धा पहिल्यांदा पैसे येऊ शकतात। त्यानंतर कॅनरा बँक आहे, इंडियन बँक, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा इंडियन बँक ही पहिल्यांदा अलाहाबाद बँक होती, अलाहाबाद बँकेचं कन्वर्ट आता इंडियन बँकमध्ये झालंय, त्यामुळे या बँका सुद्धा गव्हर्नमेंटच्या आहेत, त्यामुळे या बँकेत सुद्धा लवकर तुम्हाला पैसे येऊ शकतात। त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, या पंजाब नॅशनल बँक ही सुद्धा सरकारची आहे, त्यामुळे यामध्ये सुद्धा लवकरात लवकर लाडक्या बहिणींचा हप्ता हा जमा होऊ शकतो। बघा त्यानंतर महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणारे 15 जिल्हे कोणते आहेत बघा। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला आजच्या आज 2100 रुपये येऊ शकतात। त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हा हप्ता येऊ शकतो। दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, या जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी असतील तर त्यांना हप्ता हा येऊ शकतो। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक, 5वा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव, 6वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 7वा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे, 8वा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर, 9वा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे, त्यानंतर 11वा जिल्हा सोलापूर, 12वा जिल्हा कोल्हापूर, 13वा जिल्हा जालना, 14वा जिल्हा सातारा, 15वा जिल्हा नागपूर। लाडक्या बहिणींनो, या जर जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। परंतु लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवा तुम्ही जर क्रायटेरियामध्ये या पात्रतेमध्ये बसला नसाल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जे काय असेल ते 2100 रुपयाचा जो हप्ता आहे तो तुम्हाला घेऊन चालणार नाही, कारण यामध्ये तुम्हाला 4 चाकी गाडी असेल, तुमच्या घरामध्ये पेन्शन घेत असेल तर या सर्वांना वगळण्यात आले आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।